एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गालगत उभ्या असलेल्या खासगी लक्झरी बसला मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मारुती स्विफ्ट कारने पाठीमागून धडक दिली। ही धडक जोरदार होती। हा अपघात पहाटे 6च्या दरम्यान झालेला आहे। हा अपघात प्रचंड भीषण असा होता। पाठीमागून लक्झरी बसला धडक देणाऱ्या स्विफ्ट कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झालेला आहे। या अपघातामध्ये कारमधील 5 जण गंभीर जखमी झालेत। अपघातानंतर स्विफ्ट गाडीमध्ये अडकलेल्या या प्रवाशांना तब्बल काही तास प्रयत्न केल्यावर मग बाहेर काढण्यात यश आलं। पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनंतर सुरक्षित त्यांना बाहेर काढलं आणि कळंबणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। चंद्रकांत, नेमका अपघात कशामुळे झाला? कारण कारने मागून येऊन लक्झरी बसला ठोकलाय आणि या 5 जणांना कुठे ॲडमिट करण्यात आलंय, काय अपडेट? नक्कीच की आता आपण बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावर हा अत्यंत गजबजलेला महामार्ग आहे आणि महामार्गालगत जे उभे असणारे अवजड वाहतूक आहे, म्हणजे बस असेल किंवा ट्रक असेल, ह्याच्यामुळे भीषण अपघात झाल्याचे याआधी देखील वारंवार घटना घडलेल्या आहेत। आता 2 दिवसापूर्वी देखील याच ठिकाणी एका उभ्या असलेल्या मोठ्या अवजड वाहनाला पाठीमागून एका दुचाकीने धडक दिली आणि त्यामध्ये त्या दुचाकी स्वाराचा जीव देखील गेलेला आहे। असाच हा अपघात आता झालेला आहे। एक लक्झरी बस उभी होती पहाटेच्या सुमारास आणि मुंबईहून संगमेश्वरच्या दिशेने जाणारी जी एक कुटुंब आहे स्विफ्ट गाडीमधून, त्यांना अंदाज आलेला नाही आणि त्यांनी पाठीमागून त्या लक्झरी बसला धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की अर्धी स्विफ्ट गाडी जी आहे ही लक्झरीच्या पाठीमागे अडकलेली होती। दर्शनी भागाचा पूर्ण चक्काचूर झाला होता। त्याच्यामुळे हा अपघात झाल्यानंतर अनेक लोक, इतर स्थानिक लोक असतील किंवा इतर वाहन चालक असतील, ते त्या ठिकाणी मदतीला आले। तब्बल अर्धा ते पाऊण तास या अडकलेल्या जे स्विफ्ट मधले प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी वेळ जो आहे तो गेला। पोलीस त्या ठिकाणी आले। पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने हत्यार आणून ते काही दरवाजे खिडक्या तोडून त्या प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिकेने हॉस्पिटलला नेलेले आहे। आता सध्या त्यांच्यावरती कळंबणी उपजिल्हा रुग्णालय आहे, त्या ठिकाणी प्राथमिक उपचार सुरू आहेत। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 5ही जणांची प्रकृती जी आहे ही गंभीर आहे। त्याच्यामुळे त्यांना थोड्याच वेळानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर अन्यत्र अधिक उपचारासाठी पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। धन्यवाद चंद्रकांत, आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल।